त्याचं कुलकर्णी पद या सगळ्या परिवाराकडे होतं. गोविंद पंत जे आहेत, गोपाळ पंत जे आहेत, त्यांना त्र्यंबक पंत नावाचा एक मुलगा झालेला आहे. आणि त्र्यंबक पंतांना गोविंद पंत आणि हरिहर पंत अशी 2 मुलं झाली. गोपाळ पंत पहिले बघा, हरिहर पंत, रामचंद्र पंत, गोपाळ पंत आणि गोपाळ पंतांच्या नंतर त्र्यंबक पंत. त्र्यंबक पंतांचे गोविंद पंत, हरिहर पंत आणि गोविंद पंतांचे विठ्ठल पंत आहेत. आणि विठ्ठल पंतांचे मग ज्ञानेश्वर महाराज आहेत. तेव्हा मूळ पुरुष जे आहेत त्याच्यामध्ये शूर असणारे, वीर असणारे काही आहेत. परंतु गोपाळ पंतांचे जे त्र्यंबक पंत आहेत त्यांचं वर्णन त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. मुक्ताबाईंनी वर्णन केलं आहे, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपे गावी. म्हणजे या कुळामध्ये भक्त त्र्यंबक पंत होऊन गेले, आदी पुरुष आहेत यांचे. तर त्या त्र्यंबक पंतांचा थोडासा इतिहास असा सांगितलेला आहे. त्यांच्याकडे सुद्धा तो बीड परगुना किंवा तो विभाग होता. राजांनी त्यांना काही शत्रूला पराजित करण्याची, काही लोकांना पराजित करण्याची कामगिरी सांगितली. आपल्या मुलाला घेऊन आणि स्वतः त्र्यंबक पंत, गोविंद पंत, हरिहर पंत आणि त्र्यंबक पंत या लढाईमध्ये गेले. आणि त्याच्यामध्ये हरिहर पंत जो त्यांचे चिरंजीव आहेत त्यांचा दुर्दैवी अंत झाला. लढाई जिंकली गेली, पण हरिहर पंत नावाचा तरुण मुलगा आपला या लढाईमध्ये मरण पावला. आणि त्यामुळे त्र्यंबक पंतांना वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण होण्याची अनेक कारणं आहेत. कधी कधी भगवान परमात्मा सुद्धा आपल्या भक्तांना चिंतन घडावं म्हणून अशा अनेक प्रकारच्या गोष्टी करत असतो, घडवत असतो. देवाची कृपा जी आहे वेगवेगळ्या अंगाने होत असते. काही लोकांना भगवान सुख देऊन कृपा करतो आणि काही लोकांच्या जीवनात भगवान परमात्मा दुःख देऊन सुद्धा कृपा करतात. काही लोकांना भगवान देऊन कृपा करतात, तर काही लोकांचं सर्वस्व घेऊन कृपा करतात. देवाची कृपा कशी होईल काही सांगता येत नाही. हरिहर पंतांचा मृत्यू झाला, आपला तरुण मुलगा लढाई करताना मरण पावला. याचं दुःख त्र्यंबक पंत महाराजांना झालं आणि त्यांनी असं ठरवलं, आता किती दिवस आपण ही राजाची सेवा करायची, नोकरी करायची. सरळ ते देवगिरीला गेले आणि आपल्या कार्याचा राजीनामा त्यांनी देऊन टाकला. दुसरा मुलगा जो गोविंद पंत होते त्यांना कुलकर्णी पण सांभाळायला सांगितलं आणि स्वतः मात्र भगवंताचं भजन चिंतन करू लागले, योगाभ्यास करू लागले असं म्हटलेलं आहे. आणि त्याचा परिणाम त्यांनी खूप नामस्मरण केलं, चिंतन केलं. आणि ज्ञानोबाराय म्हणतात ना, ऐसी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, तेत श्री गुरु आपैसा भेटेची गा. त्यांच्या त्या सत्कर्म परिपाकाते करुणा निधीनो उद्धृता म्हटलंय. सत्कर्माचा परिपाक झाला, तुमची सेवा व्यवस्थित झाली की तुम्हाला कोणीतरी येणार आणि उपदेश करणार. गुरु शोधत बसायची गरज नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. साक्षात गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी आले आपेगावला आणि त्र्यंबक पंतांना त्यांनी दीक्षा दिली असं वर्णन केलं. आणि पुढे चिंतन करत करतच त्र्यंबक पंतांनी सुद्धा समाधी घेतलेली आहे. मुक्ताबाईंनी त्यांचं वर्णन केलं. मी सुरुवातीला प्रमाण म्हटलं, भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपे गावी. अशा प्रकारे त्र्यंबक पंतांचा पुढचा विस्तार गोविंद पंत आहेत आणि त्या गोविंद पंतांच्या धर्मपत्नी आहेत. हे ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा आहेत. गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा आणि आजीचं नाव आहे नीराबाई बरं का. या दोघांच्या पोटी भगवान परमात्म्याचा, विठ्ठल पंतांचा, ज्ञानोबारायांच्या पित्यांचा, वडिलांचा जन्म झालेला आहे. आणि गोविंद पंत आणि नीराबाई हे सुद्धा भगवत भक्त आहेत.
वर्णन असं केलं आहे की त्यांना गहिनीनाथ महाराजांचा उपदेश आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा कुळामध्ये हे वैशिष्ट्य आहे. विठ्ठल पंतांचे जे आई वडील आहेत त्यांनासुद्धा गहिनीनाथ महाराजांचा कृपाप्रसाद आहे आणि रुक्मिणीचे आई वडील जे आहेत त्यांनासुद्धा गहिनीनाथ महाराजांचा कृपाप्रसाद आहे. निळवरांनी तसं लिहिलं आहे की हे दोघे जे आहेत आपेगावकर गोविंदपंत निराई आणि सिद्धोपंत गिरजाई अलंकापुरी ते गहिनीनाथाची शुद्ध संप्रदायी परी येरा येरा नाही परिचय कदा. गहिनीनाथांचं मार्गदर्शन म्हणजे गोरक्षनाथांच्या नंतर गहिनीनाथ फिरत फिरत आपेगावला आले त्यावेळेस गहिनीनाथांनी पाहिलं त्र्यंबकपंतांची समाधी या ठिकाणी आहे आणि गोरक्षनाथ या ठिकाणी येत होते. त्यामुळे या परिवाराला आपलासुद्धा कृपाप्रसाद मिळाला पाहिजे. आणि गोविंदपंत म्हणा आणि मीराबाई हे सुद्धा महान भगवत भक्त होते आणि म्हणून त्यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म आहे. शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ कोमटी फळे रसाळ कोमटी बरोबर संगीतमय आपली चरित्रकथा आहे. मग तो राग परत नाही आला पाहिजे. भूप झाला होता. आता हंसध्वनी म्हटलाय मी. तेव्हा अशा प्रकारे मातृशुद्धी पितृशुद्धी प्राप्त झालेली आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गोविंदपंत आणि मीराबाईंचं जे गृहस्थाश्रम आहे त्याचं खूप सुंदर वर्णन केलं आहे. नामदेव महाराजांनी वर्णन केलं आहे. बैसोनी एकांती गुरुगम्य गोष्टी वेदांत परिपाठी शास्त्रबोध नित्य शुद्ध बुद्ध निर्विकार पूर्ण उमेशे जे ज्ञान शिव सांगे तेची सच्चिदानंद साकार जीव प्राण शरीर जाय क्षीण जया परी तेची हे सर्व विठोबाचे नाम निराईस प्रेम गहिनीनाथी. किंवा नामदेवराय बोलतात बैसली दोघे भ्रतार वल्लभे उदरीच्या गर्भे सेवी ध्यान भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस आले वैराग्य डोळस मूर्तिमंत विठ्ठल नाम आवडी विठ्ठल आवडी ठेवियले नाम निराईस प्रेम गहिनीनाथी. त्यांचं वर्णन करताना असं वर्णन केलंय ते भगवत भक्त होते. नामस्मरण चिंतन आपल्या वाट्याला आलेलं काम ईश्वराची सेवा म्हणून ते करत होते. पण अनेक वर्ष झालं त्यांना पुत्र संतती नव्हती. आपल्याला संतती होत नाही याकरता गोविंदपंतांनी जवळजवळ 12 वर्ष गोदावरीमध्ये उभं राहून गायत्रीचं पुरश्चरण केलेलं आहे.
आणि 12 वर्षानंतर त्यांच्या त्या पुरश्चरणाचं फळ म्हणा, तपाचं फळ म्हणा, गहिनीनाथ महाराज आपेगावला आले आणि गहिनीनाथ घरी आल्यानंतर अलक निरंजन पुकारला. निराई माता घरी होत्या, त्यांनी गहिनीनाथांचं स्वागत केलं, बसायला आसन वगैरे दिलं आणि गहिनीनाथ महाराजांनी विचारलं, आपले पतिराज कुठं आहेत? म्हटले ते अनुष्ठान करतायत, ते येतीलच आता, आपण बसा. बाकीचा सगळा पूजा पाहुणचार होईपर्यंत गोविंदपंत आले. गहिनीनाथ महाराजांनी आपल्या झोळीतून एक प्रसाद काढला आणि निराईंच्या पदरामध्ये टाकला आणि सांगितलं, हा प्रसाद भक्षण करा, तुमच्या पोटी महान भगवत भक्त अवतीर्ण होणार आहे. आणि गहिनीनाथ महाराज निघून गेल्यानंतर वयाच्या 55व्या वर्षी म्हणजे शके 1149 इसवी सन 1227 रोजी 3/7/1227 रोजी त्यांच्या घरी दिव्य असं त्या ठिकाणी रूप प्रगट झालं. ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे पिताश्री जन्माला आले. नामदेवरायांनी वर्णन केलंय कशा पद्धतीने ते होते. भक्ती 9 मास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. किंवा महिपती महाराजांनी म्हटलंय, गहिनीनाथ जो सिद्ध पुरुष घेतला तयाचा उपदेश, तो मूर्तिमंत वैराग्य डोळस आले उदरास तयाच्या. साक्षात तप आणि प्रसाद याचा परिणाम म्हणून विठ्ठल पंतांचा जन्म आहे. सुरुवातीला त्यांचं नाव गायत्रीच्या प्रसादाने आपल्याला हा मुलगा प्राप्त झालेला आहे म्हणून वेद मातुः सुता असं म्हटलेलं नाव ठेवलं होतं. पण काही दिवसानंतर गहिनीनाथ महाराज आले आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा तुम्हाला विठ्ठलाच्या प्रसादाने झालेला आहे, मी तुम्हाला प्रसाद दिला होता, म्हणून याचं नाव तुम्ही विठ्ठल ठेवा. आणि मग विठ्ठलावडी ठेविले नाम, निराईस प्रेम गहिनीनाथी. आणि त्यानंतर विठ्ठल पंत जे आहेत त्यांचा व्रतबंध झाला, गायत्रीची दीक्षा झाली आणि त्यांनी वेद पठन काव्य आणि व्याकरण झाला शे निपुण शास्त्रवक्ता. सर्व वेद पठन केलं, काव्य शास्त्र हे सगळं त्यांनी पठन केलं. आणि पठन केल्यानंतर थोडेसे आता विठ्ठलपंत मोठे झाले. निळोवारांनी सुद्धा वर्णन केलं, पारमार्थिक ग्रंथ पाहिले गुरुमुखे, आध्यात्मी निजसुखे विराजला. कसे होते? परमविरक्त ज्ञानिया सात्विक, ब्रह्मचर्य निष्ठंक, व्रत चाली, मातृपितृभक्त, परम सुशील, नेदी अहंकार येवो अंगा. आईवडिलांची सेवा करत होते, ब्रह्मचर्याचं पालन करत होते आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्जन झालेलं आहे. आणि विद्यार्जन झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं, मी विद्या तर घेतली, परंतु ही विद्या तिचा अनुभव घेण्याकरता मी थोड्याशा तीर्थयात्रा करणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी गुरुकुलामध्ये शिक्षण दिलं जायचं. अगदी रामचंद्र प्रभूंच्यापासून भगवान श्रीकृष्णांच्यापासून सगळ्यांनी गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं. आणि गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीर्थयात्रा करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी विधी होता. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तीर्थयात्रेला खूप महत्त्व आहे. तुकोबारायांनी असं म्हटलंय, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला आपण गेलं पाहिजे, कारण तीर्थयात्रेमध्ये अनेक संतांचा सहवास आपल्याला प्राप्त होतो. तीर्थामध्ये संत राहत असतात. तीर्थ कशाला म्हणतात? तरती अनेन इति तीर्थम. ज्याच्याद्वारे आपल्याला तरुण जाता येतं त्याला तीर्थ म्हटले. काही भौमतीर्थ आहेत, काही चित्त तीर्थ आहेत, काही जलतीर्थ आहेत आणि अशी सगळी तीर्थ आपण पाहिली पाहिजेत.
त्या तीर्थाला गेल्यानंतर तिथे आपण संत समागम केला पाहिजे. नाही तर हल्लीसुद्धा लोक तीर्थयात्रेला जातात, ते तीर्थयात्रा नसते, एक प्रकारची सहल असते. आणि ते तीर्थयात्रेमध्ये संत संगम वगैरे काहीच होत नाही. तीर्थयात्रेमध्ये आपल्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे, आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. त्या तीर्थयात्रेत थोडंसं निराश्रय राहण्याचा आपला अभ्यास होत असतो. आता हे जे नर्मदा प्रदक्षिणेला वगैरे लोक जातात, त्यांना तुम्ही विचारा त्यांचे अनुभव. अगदी निराश्रय होऊन त्या ठिकाणी तीर्थयात्रा करावी लागते, ती यात्रा करावी लागते. म्हणजे आपल्या परिचयाचं त्या ठिकाणी कोणीच नसतं. जे बरोबर आलेले असतात ते सुद्धा इकडे तिकडे रस्ता चुकतात. आणि अशा वेळेस कोणीतरी येतं, तुम्हाला रस्ता दाखवतं. अशा वेळेस कोणीतरी एखादी लहान मुलगी येते आणि तुम्हाला म्हणते, तुम्हाला जेवायला आणू का, तुम्हाला खाऊ देऊ का, तुम्ही जेवला का, तुम्हाला काय त्रास होत नाही का. निराश्रय झाल्याशिवाय देवाच्या कृपेचा अनुभव येत नाही जोपर्यंत. म्हणून हे निराश्रय होण्याकरता सुद्धा काही तीर्थयात्रा आहेत. म्हणून तीर्थयात्रा करण्याकरता विठ्ठलपंत निघाले. आईवडिलांची संमती घेऊन निघाले बरं का. कारण आपले आईवडील हे सुद्धा तीर्थस्वरूप आहेत. सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे. त्यांची अनुमती घेतली, मी लवकरच तीर्थयात्रा करणार आहे आणि परत येणार आहे. मग तीर्थयात्रेला गेले. नामदेव महाराज म्हणतात, आला द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती, द्वारावती पाहिली कृष्णमूर्ती. जे मोक्ष विश्रांती मुमुक्षी शुची, जे मोक्ष विश्रांती मुमुक्षींची. द्वारकेला आले. म्हणजे पहिल्यांदा तिकडली उत्तरेतली तीर्थ त्यांनी पाहिली असं वर्णन केलं आहे. कारण द्वारका ही एक ज्या पुऱ्या आहेत सप्तपुऱ्या त्यातली एक मोक्षदायिनी अशी द्वारकापुरी आहे. गाव नव्हे द्वारावती असं म्हटलेलं आहे. आणि मग नामदेव महाराजांनी सगळं वर्णन केलं आहे, कुठे कुठे गेले. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने मत्स्यावतार धारण केला, शंकासुराला मारलं, तिथे गेले. त्यानंतर पिंडारक क्षेत्राचं दर्शन घेतलं. भगवान परमात्म्याने जी सुदाम्याला सुदामपुरी दिली तिथे जाऊन दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर रुक्मिणींचा आणि भगवंताचा विवाह झाला, ते मूळ माधव तीर्थ त्यांनी पाहिलं. भगवंताने अवतार कार्य समाप्त केलं, ते प्रभास क्षेत्र भालुका तीर्थ त्या ठिकाणी पाहिलं. मुचकुंदाची गुंफा पाहिली. आणि हे सगळी तीर्थ करत करत त्या ठिकाणी पहिल्यांदा वणीला आले, सप्तशृंगी देवीला महाराष्ट्रामध्ये. आणि सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. नाशिक पंचवटीला आले, तिथे कपालेश्वराचं दर्शन घेतलं. आणि तिथून त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वर भगवंताचं दर्शन घेतलं. आणि फार अपार भक्ती आहे. जणू काही त्र्यंबकेश्वराला प्रार्थनाच केली किंवा त्र्यंबकेश्वरांच्या मनामध्ये अशी प्रसन्नता निर्माण झाली की आपल्याला जर अवतार घ्यायचा असेल तर यांच्याच पोटी अवतार घ्यायचा. ब्रह्मगिरीची सुद्धा प्रदक्षिणा केली असं वर्णन केलं आहे. गंगाद्वाराला जाऊन दर्शन घेतलं. कुशावर्तामध्ये स्नान केलं आहे. या सगळ्या तीर्थांचं महत्त्वसुद्धा आपल्याला सांगता येतं. खूप मोठं महत्त्व सांगितलं आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, तया नाही यमपुरी. ही सगळी तीर्थ पाहिली. आणि तिथून भीमाशंकरला आले बरं का. भीमाशंकरला आल्यानंतर भीमा नदी पाहिली. वर्णन असं केलं नामदेव महाराजांनी, देखो निया भीमा, देखो निया भीमा आठवे पंढरी. भीमा पाहिल्याबरोबर पंढरपूरची आठवण झाली बरं का. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. तुझे चरणीची गंगा, तुझ्या चरणीची गंगा.
भीमाशंकरचं दर्शन घेऊन आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर विठ्ठलपंतांचं अगोदरच ते जे संपन्न शरीर आहे त्यात ह्या सगळ्या तीर्थयात्रा झालेल्या आहेत. ब्रह्मज्ञानी आहेत, दर्शनाचेनी प्रशस्ती पुण्यपुरुष. आल्यानंतर आळंदीला आले. आळंदीला या ठिकाणी सिद्धेश्वरांचं दर्शन केलं, इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि पिंपळाजवळ, सुवर्ण पिंपळाजवळ त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्यांची काही स्नान संध्या वगैरे करत असतील. संध्या करत असताना सकाळी सकाळी आळंदीचे जे रुक्मिणी आईसाहेबांचे वडील आहेत त्यांचं नाव आहे सिद्धोपंत कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीचं नाव गिरजाबाई किंवा उमाबाई अशी 2 नावं आलेली आहेत. ते सुद्धा गैनीनाथ महाराजांचे अनुग्रहित आहेत. ते सुद्धा भगवत भक्त आहेत. सिद्धोपंत कुलकर्णी भगवत भक्त आहेत. आदर्श असा त्यांचा ग्रहस्थाश्रम आहे आणि त्यांना एक सुंदर कन्या रत्न आहे, त्यांचं नाव आहे रुक्मिणी. विठ्ठलपंत या ठिकाणी संध्या करत असताना सकाळी सकाळी सिद्धोपंत स्नान करून आले. मंदिरात सिद्धेश्वर भगवंताचं दर्शन केलं आणि पाहिलं कोणीतरी तेजस्वी ब्राह्मण, तपस्वी ब्राह्मण या ठिकाणी आलेला आहे. आणि ग्रहस्थाश्रमाचा परिपाठ आहे की आपल्या ग्रहस्थाश्रमात अतिथींची सेवा घडली पाहिजे. ज्ञानोबारायांनी वर्णन असं केलं की अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष नेदिल ज्ञाती आपुले. ह्या सगळे स्वधर्म सांगितलेत. ग्रहस्थाश्रमामध्ये हे सगळं केलं पाहिजे. अग्निमुखी हवन म्हणजे रोज आपण अग्नीच्या मुखात काहीतरी हवन केलं पाहिजे. नाही एवढं आपल्याला त्या ठिकाणी यज्ञ करता आला तरी रोज एखादी उदबत्ती लावली पाहिजे. घरामध्ये दिवा लावला पाहिजे रोजचा. न करील देवता पूजन, देवतेचं पूजन आपण रोज घरामध्ये आपल्या केलं पाहिजे. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, म्हणजे जे काही ब्राह्मण असतील, संत असतील त्यांना आपण भोजन दिलं पाहिजे. विमुख होईल गुरुभक्ती, गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि आदर न करील अतिथी, अतिथींची सुद्धा आपण काय केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. या न्यायाने कोणीतरी हा अतिथी ब्राह्मण तेजस्वी दिसतोय, घरी बोलवून नेलं. देखो आणि सुब्राह्मण केलेसे नमन, वंदिले चरण सिद्धोपंती, कोण तुमचा गाव आले ती कोठोनी, काय अभिदानी गमन कोठे. आपण कुठून आलात, कुठं जायचं आहे, आमच्या घरी आपण पाहुणचार करण्याकरता यावं असं म्हणून आदराने घरी नेलं. चरण प्रक्षालन केलं. भोजन वगैरे झाल्यानंतर सगळं विचारलं, आपण कुठून आलात. त्यांनी सांगितलं माझं नाव विठ्ठल आहे, विठ्ठलाचे नाम रामेश्वरी, भाव वृत्ती आपे गाव गोदातिरी, माता पिता वृद्धे असत वसताती तेथे, द्वारकादी तीर्थे करून आलो, आजी धन्य भाग्य स्वामीचे आगमन, आश्रम पावन कीजे माझा. म्हणजे सिद्धोपंत जे आहेत ते म्हणतात बरं झालं तुम्ही आलेले आहेत, माझ्या घरी त्या ठिकाणी आता राहा. काही दिवस ठेवून घेतलं असं वर्णन केलं आहे. आणि त्यांची सगळी परिचर्या पाहिलेली आहे. घरी पूजेला ठेवीला दिस काही, तया पाहिले रम्य चर्चा तयारी असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अगोदर त्यांना पाहिल्याबरोबरच सिद्धोपंतांना असं वाटलं होतं की आपल्याला सुद्धा एक भगवत भक्त जावंही पाहिजे. आणि हा अगदी योग्य आहे, पण लगेच आपण निर्णय घेता कामा नये. यांना घरी ठेवलं पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळेला बाहेरून वेगळं असतं, आतून वेगळं असतं. म्हणून त्यांच्या सहवासात सुद्धा राहिलं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी आपल्या घरी ठेवून घेतल्यानंतर असं म्हणतात, असं लिहिलं आहे नामदेव महाराजांनी की त्या सिद्धोपंतांना रात्री झोपल्यानंतर एक दिवशी स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? आणोनी मंदिरी सारोनी भोजन, निद्रा करविली पूर्णतया, तव स्वप्नावस्थे माझी येवनी पंढरीनाथे, म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी. तुमची जी कन्या आहे ही साळंकृत यांना देऊन टाका. सकाळी उठले आणि विठ्ठलपंतांना वंदन केलं आणि सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं आहे, माझी एक कन्या उपवर झालेली आणि ती तुम्हाला द्यायला सांगितलेली आहे. आपल्यासारखा विठ्ठल असता तर म्हटलं असता बरं झालं, कामात काम आपलंही होऊन गेलं. पण ते विठ्ठलपंत होते, वैराग्यवान होते.
आणि वैराग्यवान असल्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्हाला स्वप्न पडलं काही हरकत नाही, परंतु मी काही लग्नाकरता इकडे आलेलो नाही. माझे आईवडील आपेगावला आहेत, मी तीर्थयात्रा करण्याकरता आलेलो आहे. आणि तुम्हाला जर खरोखरच देवाने स्वप्नात सांगितलं असेल, हसोनी उत्तरे बोले पै सारांश आज्ञा श्रीनिवासे केली नाही. मला काही तशी देवाने आज्ञा केली नाही. हो असं सांगतात वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर. यांच्या कालामध्ये सुद्धा कोणीतरी ग्रस्त मामासाहेबांच्याकडे गेला आणि म्हणायला लागला की पांडुरंग परमात्मा माझ्या स्वप्नात आला आणि मला असं सांगितलं की तुझी उपवर झालेली जी मुलगी आहे तू मामासाहेब सोनपंत दांडेकर त्यांना देऊन टाक. मामा हसले, म्हटले ठीक आहे, आता तुमच्या स्वप्नात आलं ना, माझ्या स्वप्नात एक दिवशी देव येईल आणि देव आला ना तरी त्याला मी सांगेल मला करायचं नाही म्हणून. ते साखरे महाराजांनी असं लिहिलंय. म्हणजे दादांच्याकडे एक ग्रस्त आले आणि ते म्हटले की माझ्या स्वप्नात देव आले पांडुरंग परमात्मा आणि त्यांनी असं सांगितलंय की तू साखरे महाराजांच्याकडे जा आणि तुला काय पैसे पाहिजे असेल तर त्यांच्याकडून दान म्हणून मागून घे आणि नाही दान दिलं तर कर्ज म्हणून मागून घे. ते साखरे महाराज हसले, म्हटले लबाड गिराईक दिसतंय बरं का. म्हटले ठीक आहे, म्हटले मला तुझ्या अगोदरच देवाने स्वप्नात येऊन सांगितलं एक लबाड तुझ्याकडे येणार आहे, त्याला अजिबात कर्ज देऊ नको. स्वप्न जे आहे सात्विक माणसांची जी असतात खरी होतात. स्वप्न हा सुद्धा आपल्याकडे एक संकेत सांगितलेला आहे. मधुसूदन सरस्वतींनी अवस्थांचे प्रकार करताना 9 प्रकार केलेले आहेत. तशा मुख्य 3च अवस्था आहेत, जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. पण त्यांनी जागृत जागृत, जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती, स्वप्न स्वप्न, स्वप्न सुषुप्ती, स्वप्न जागृती असे 9 प्रकार केलेले आहेत. काही स्वप्न असे असतात स्वप्न जागृती, ते स्वप्न असतं पण खरी जागृतीच असते. आणि सात्विक मनुष्यांना पडलेली स्वप्न जी आहेत ती खरी होत असतात, काहीतरी संकेत देत असतात. जगद्गुरू श्री तुकोबारायांना जो दृष्टांत झाला किंवा श्रीगुरूचा अनुग्रह प्राप्त झाला तो कुठे झाला? स्वप्नामध्येच झाला. स्वप्नी मानिला गुरुचा उपदेश. काय पुढे? धरीला विश्वास दृढ नामी. पहा, स्वप्नात गुरुचा उपदेश मानला. आपल्याला जागृतीत 1000 वेळा गुरु सांगतात. स्वप्नात तुकोबारायांनी उपदेश मानला तेव्हा अशा प्रकारे स्वप्न सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर त्यांनी विचार केला की खरंच जर स्वप्न पडायचं असेल तर आज आपण तुळशी वृंदावनाच्या तिथे झोपायचं. खरंच जर देवाची आज्ञा असेल तर पाहूया. आणि खरोखर विठ्ठल पंतांना सुद्धा रात्रीचं स्वप्न पडलं. आणि ते स्वप्न पडल्यानंतर मात्र त्यांना असं वाटायला लागलं की हा काहीतरी देवाचा संकेत आहे. हे ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये वैशिष्ट्य काय? ज्ञानोबारायांच्या वडिलांचा, आईवडिलांचा विवाहसुद्धा देवाच्या आज्ञेने झालेला आहे. जसं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला आईवडिलांच्या विवाहापासून सुरुवात आहे. भगवंतांनी प्रेरणा केली म्हणून वसुदेव देवकीचा विवाह आहे. त्याप्रमाणे ज्ञानोबारायांच्या आईवडिलांच्या विवाहापासून हे चरित्र आहे, दिव्य चरित्र आहे. ईश्वराच्या इच्छेने झालेलं हे मिलन आहे किंवा विवाह आहे. त्यानंतर मुहूर्त काढला गेला आणि सगळे ब्राह्मण वगैरे बोलवले, सगळे सोयरे धायरे वगैरे बोलवले आणि योग्य मुहूर्तावर, कारण आईवडिलांना बोलवेपर्यंत सुद्धा मुहूर्त नव्हता असं म्हणतात, लगबग होती. आणि त्या ठिकाणी विठ्ठल पंतांचा आणि